सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाला एकीकडे अपयश येत आहे, पण कानाकोपऱ्यातले एकांडे शिलेदार मात्र यामध्ये यशस्वी होत आहेत। असाच एक शिलेदार म्हणजे दत्तात्रय पिंगळे। पुण्यात काम करणाऱ्या युवकानं चक्क इगतपुरी तालुक्यातल्या एका तहानलेल्या गावच्या पाण्याची सोय केली आहे। नाशिक जिल्ह्यातला सर्वात जास्त पाऊस पडणारा आणि मुंबईची तहान भागवणारा इगतपुरी तालुका, पण इथे जेवढं पाणी पडतं तेवढं वाहून जातं। त्यामुळे इथली बरीच गावं अनेक वर्षांपासून तहानलेलीच आहेत। पण या परिसरातल्या गडगड सांगवी गावची तहान मात्र पुढल्या वर्षी नक्की संपणार आहे। त्याला कारण आहे दत्तात्रय पिंगळे। राळेगण सिद्धीज किंवा हिवरेबाजा सारखी गावं जर महाराष्ट्रामध्ये पाणीमुक्त, टंचाईमुक्त, दुष्काळमुक्त झाली आहे, तेव्हा आम्हाला वाटलं की आमच्या सगळ्या मित्रांच्या जेव्हा डिस्कशनमध्ये आलं ही गोष्ट, त्यावेळेस आम्ही ठरवलं की बाबा अजून एक गावाची ॲडिशन आपण या महाराष्ट्र राज्यात करू शकतो का। आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की हो करू शकतो। तेव्हा गावकऱ्यांशी चर्चा करून आम्ही ठरवलं की इथं एक कोल्हापुरी बंधारा बांधायचा पुढच्या वर्षी, जेणेकरून हे गाव यात दुष्काळ प्रसंग म्हणजे दुष्काळ जर पडला तर हे गाव त्याच्यामध्ये नसेल, दुष्काळ मुक्त असेल, टंचाई मुक्त असेल, यामागची ही संकल्पना होती। खरं तर दत्तात्रेय आणि त्याचे मित्र पुण्याच्या एका खासगी कंपनीत काम करतात। एकदा काही कामानिमित्तानं या गावात आले असता इथल्या पाण्याच्या टंचाईनं ते अस्वस्थ झाले आणि यावर उत्तर शोधायला लागले। त्यातून आज हा बंधारा इथं उभा राहतोय। शासनाची काही आम्हाला अपेक्षा नाही, शासनाने आतापर्यंत काही इथं कधी लक्ष दिलं नाही, पण यापुढं यांच्या माध्यमातून शासन जागृत व्हावं ही आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे। शहरातल्या तरुणांचे हात आणि त्याला गावकऱ्यांची मिळालेली साथ हे सगळं जुळून आलं तर काय होऊ शकतं याचं अत्यंत आशादायक उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक। आणि यानंतर आपण लंच टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबतो आहोत, पण जाता जाता गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमातला आनंद शिंदेंचा एक परफॉर्मन्स बघूया। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं। शेजारची ही गाडी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला।